आज मी तुमच्यासोबत एक खूप आनंदाची बातमी शेअर करणार आहे. तुम्हाला माझा आनंद दिसत असेल. मला ही बातमी कधी माझ्या भावकीला सांगतोय असं खूप दिवसापासून झालं होतं. तुम्ही मला सिनेमॅटिक ब्लॉगसाठी किंवा माझ्या स्टोरी टेलिंगसाठी, माझ्या व्हॉइस ओव्हरसाठी ओळखता, पण आजच्या ब्लॉगमध्ये हे काहीही नाही आहे. मुळात आजचा ब्लॉग हा ब्लॉगच नाही आहे. आज ह्या गप्पा आहेत आणि गप्पासुद्धा एका खूप महत्त्वाच्या गोष्टीमधील, माझ्या लाईफमधल्या महत्त्वाच्या गोष्टीवर आहे. पण त्याआधी तुम्हाला मी थोडं मागे घेऊन जातो. जानेवारी 2026 मध्ये माझा एक खूप मोठा गॅप पडला होता ब्लॉगमध्ये. महिनाभर तरी ब्लॉग आले नव्हते. आणि त्यानंतर जो गॅप नंतर पहिला ब्लॉग पडला तो होता कराटेश्वरचा. आणि कराटेश्वरच्या ब्लॉगमध्ये मी गोष्ट सांगितली होती की खूप गॅप नंतर आपली भेट होते मित्रांनो. त्यासाठी खरंच खूप सॉरी. खरं तर कन्सिस्टंट राहिलं पाहिजे आपण, पण जो गॅप झाला तो खूप महत्त्वाच्या कारणामुळे झालेला गॅप आहे. ॲक्च्युली माझं शूट होतं आणि ते शूट कशा संदर्भात होतं, काय होतं, ह्या सगळ्याचा अपडेट येणाऱ्या काही दिवसात आयदर महिन्यामध्ये कळेलच. आणि ज्या दिवशी तुम्हाला ते अपडेट मिळेल तुम्ही सुद्धा माझ्यासोबत खूप आनंदी व्हाल. आणि फायनली आज तो दिवस आलाय ज्या दिवशी तुम्हाला मी हे कारण सांगणार आहे. सो मी व्यवसायाने ॲक्टर आहे, अभिनेता आहे आणि अभिनय क्षेत्रात मी कार्यरत आहे सध्या. आणि जसा मला वेळ मिळतो किंवा मला हे खूप आवडतं त्यामुळे मी ट्रॅव्हल ब्लॉगिंग करतो. प्रत्येक अभिनेत्याचं एक स्वप्न असतं की माझ्या लाईफमध्ये मी एक फिल्म करावी, एक वेबसिरीज करावी, एक सिरियल करावी. बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या जणांची स्वप्न असतात. आणि मला सांगायला खूप आनंद होतो की माझ्या लाईफमधल्या काही महत्त्वाच्या स्वप्नांपैकी, म्हणजे ॲज अ अभिनेता म्हणून किंवा जे मी ठरवलं होतं त्यापैकी एक खूप महत्त्वाचा टप्पा आज मी पार केलेला आहे. आणि ते म्हणजे मी माझ्या लाईफमधली पहिली वेब सिरीज शूट केलेली आहे ॲज अ लीड म्हणून. हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारणच हे आहे की जे मला इन्स्टावर फॉलो करतात त्यांना तर ही बातमी खूप आधी पोचली आहे. खूप आधी म्हणजे 3-4 दिवसापूर्वी पोचले, जेव्हा ह्या वेबसिरीजचा ट्रेलर लॉन्च झाला होता. पण माझे भावकीतले बरेच मेंबर असे आहेत जे इन्स्टा वापरत नाहीत किंवा ते इन्स्टावर माझ्यासोबत कनेक्ट नाही आहेत. सो त्यांच्यासाठी मला ही बातमी पोचवायची होती. आणि मी म्हटलं एखादी स्टोरी टाकण्यापेक्षा आपण एक प्रॉपर व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा समजेल की आपण काय करतोय. तुम्ही माझा प्रवास पहिल्यापासून बघत आलायत, म्हणजे आपण हे जे काही 6-7 महिने हा जो प्रवास सुरू केला आहे ब्लॉगिंगचा, त्याच्यामध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात. एक मेंबर आपला ॲड होत जातोय. तर मला असं वाटतं ह्या भावकीतला इतकी मोठी जी गोष्ट आहे ती एका स्टोरीमधून सांगण्यापेक्षा समोरासमोर बसून बोल. ह्या वेबसिरीजचं नाव आहे साकव. वडील आणि मुलाच्या ह्या नात्यावर बोलणारी वेबसिरीज आहे. आणि साकव या नावावरून तुम्हाला कळलंच असेल की बाप आणि मुलामधलं जे नातं आहे आणि त्या नात्यांचा जो पूल आहे त्या गोष्टींवर बोलणारी वेबसिरीज आहे. आणि खूप आनंद होतो की ह्या वेबसिरीजचं प्रमुख पात्र किंवा प्रमुख भाग होण्याची मला संधी मिळाली. खूप कमाल स्टोरी आहे. सो ही वेबसिरीज इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवर 2 जुलैपासून आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. दुपारी 1:30 वाजता ह्याचा पहिला एपिसोड येईल. आणि ह्याचा ट्रेलर ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. आता जे इन्स्टावर मला फॉलो करतात त्यांच्यापर्यंत ती बातमी पोचलेलीच आहे, त्यांनी पाहिला पण आहे. पण भावकीसाठी आज आपण हे बोलतो, त्यामुळे भावकी प्लीज जाऊन इट्स मज्जा या यूट्यूब चॅनलवर जाऊन हा ट्रेलर पहा. मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये पण इट्स मज्जाची लिंक देईन. तुम्हाला जर ते चॅनल सर्च करायचं नसेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डिरेक्टली लिंकवर क्लिक करा. तुम्ही डायरेक्ट त्या व्हिडिओवर पोचाल. सो ही अनाउन्समेंट तुमच्यासमोर करायची होती, त्यामुळेच आजचा ब्लॉग आहे. आणि दुसरी गोष्ट काय की आतापर्यंत तुम्ही माझी ही बाजू बघितलीत ज्याच्यामध्ये मी ट्रॅव्हल करतो, तुमच्यासमोर ब्लॉग करतो, बोलतो ॲज अ ट्रॅव्हल एन्थुझियास्ट म्हणून. पण माझ्या भावकीतल्या बऱ्याच जणांनी अथवा सगळ्याच जणांनी माझी ॲक्च्युअल जी ती बाजू आहे, अभिनयाची बाजू आहे, अभिनेत्याची बाजू आहे, ती कुणीच अनुभवली नसेल किंवा पाहिली नसेल. हां, ज्यांनी इन्स्टावर मला फॉलो केलं आहे त्यांना माहितीच असेल की ह्या आधीची त्यांनी कामं पाहिली आहेत. सो तुम्हाला आत्ता माझी ती बाजूसुद्धा पाहायला मिळेल. महत्त्वाचं जे माझं स्वप्न आहे, जे माझं करिअर आहे त्यामधली तुम्हाला ती माझी बाजू पाहायला मिळेल. आणि मुळात काय, त्या वेबसिरीजला माझ्या भावकीकडून खूप खूप प्रेम मिळावं. आता तुम्ही इट्स मज्जावर जेव्हा हा ट्रेलर बघाल, ट्रेलर तुम्हाला आवडलं तर त्या कमेंटमध्ये भरभरून तुमचं प्रेम व्यक्त करा, आपल्या भावकीला मेन्शन करा. म्हणजे सगळ्यांना कळू दे की आपली भावकी नावाची ही जी काय गँग आहे आपली, ही सगळीकडे आपल्याला सपोर्ट करायला रेडी आहे. ह्या कामाला तुमच्याकडून मला एक शुभेच्छा मिळाव्यात, तुमच्यापर्यंत हे काम पोचावं. तर ह्यासाठी आज आपण भेटलो आहोत. खूप खूप भारी वाटतंय तुम्हाला हे सगळं सांगून. तर फायनली मला तर ते बरं वाटतंय की इतक्या महिन्यानंतर मला फायनली ते कारण तुमच्यासमोर रिव्हील करायची संधी मिळाली की हां बाबा, एवढ्या महिना जो मी गायब होतो तो काय असाच गायब नव्हतो, त्यामागे हे कारण होतं. आणि ह्या 2-3 वर्षात ज्या ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण होत आहेत. आणि ह्यामागे मला वाटतं तुमच्याच सगळ्यांचा आशीर्वाद आहे. जसं आपण मागच्याच ब्लॉगमध्ये बोललो होतो, ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत आपल्याला आपल्या या यूट्यूब चॅनलवर 1 लाख भावकी पूर्ण करायच्या आहे. आणि मला 100% विश्वास आहे तुमच्यावर की आपली 1 लाख जणांची भावकी ह्या वर्षाच्या अखेरपर्यंत होणार. ह्या वेबसिरीजची बातमी तर खूप मोठी आहेच, पण त्यासोबत ह्या वर्षात अजून एक आनंदाची बातमी येणार आहे. हे वर्ष
माझ्यासाठी खूप खूप भारी आहे. म्हणजे ह्या वर्षात खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत आणि घडणार आहेत. सो सगळ्यासाठी तयार राहा. येणाऱ्या काळामध्ये अजून छान बातम्या, आनंदी बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. फक्त व्लॉगिंग रिलेटेड नाही तर माझ्या या अभिनय क्षेत्रासंदर्भात. आणि आता राहिली गोष्ट आपल्या व्लॉगिंग चॅनलबद्दल, तर असंच नाही की मी फक्त हे अभिनय क्षेत्राबद्दलची बातमी द्यायला आलो आहे. एक महत्त्वाची अजून एक सुंदर बातमी आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. ती म्हणजे आपल्या ब्लॉगिंग चॅनलवर आपल्या भावकीसाठी मी एक नवीन सिरीज घेऊन येत आहे. जशी आपण ऑफबीट कोकण ही सिरीज केली होती आणि ज्याला तुम्ही खूप प्रेम दिलं होतं. त्या सिरीजमुळे किती टोटल व्ह्यूज आपल्या चॅनलवर आले होते किंवा किती भावकी आपली जॉईन झाली त्या सिरीजनंतर, हे इथे तुम्हाला कुठेतरी दिसत असेल. सो त्याच्यासाठी खरंच खूप धन्यवाद. त्याहून चांगली एक भारी सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. तुम्हाला माहिती आहे पावसाळा हा आपला किती फेवरेट ऋतू आहे आणि मला माहिती आहे तुमचाही तितकाच फेवरेट ऋतू असेल. त्यात आपण राहतो कोकणात. तर कोकण आणि पाऊस ह्याचं मिश्रण किंवा ह्याचा मेळ म्हणजे स्वर्ग. आणि ह्याच स्वर्गात शूट केलेली एक खूप छान, ज्यात पावसाळा आणि कोकण हे महत्त्वाचं पात्र आहे, अशी सिरीज मी लवकरच तुमच्या भेटीला घेऊन देत आहे. पुढच्या आठवड्यात कदाचित त्या सिरीजचा पहिला एपिसोड तुम्हाला पाहायला मिळेल. त्याला सुद्धा खूप प्रेम द्या. सो बाकी आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलेला आहे, तो मी विसरलो नाही आहे. ह्या ब्लॉगमध्ये, ह्या व्हिडिओमध्ये पण त्या सेगमेंटचा उल्लेख असणार आहे. सो तो सेगमेंट आहे मोस्ट लाईक कमेंटना आपण फीचर करतोय. ह्या आधी आपला जो ब्लॉग होता, ज्या ब्लॉगवर सर्वाधिक लाईक असलेली जी कमेंट आहे ती कमेंट मी आता तुमच्यासमोर वाचणार आहे आणि त्याचा रिप्लाय मी तुमच्यासमोर देणार आहे. ह्या आधीचा जो आपला ब्लॉग होता तो होता रोड टू सायलेन्स, शांततेच्या शोधात. आणि त्या खालची मोस्ट लाईक कमेंट जी या ब्लॉगवर आलेली आहे ती आहे माझं कोकण 8033 यांकडून. आणि ती कमेंट अशी आहे की खूप छान भावा, कोकणातला हिरो होशील, तुला लाख सबस्क्राईब, शुभेच्छा, फक्त जुनी भावकी विसरू नकोस. आता ह्या कमेंटमध्ये शुभेच्छा आहेत, खूप खूप धन्यवाद. कोकणातील हिरो होशील आणि तुला लाख सबस्क्रायबर, शुभेच्छा, तुमच्या तोंडात साखर पडो, हे तुमच्या दोन्ही गोष्टी पूर्ण होतील. जुन्या भावकीला विसरणं तर अशक्य आहे, इम्पॉसिबल आहे, कारण तुमच्यामुळेच बऱ्याच गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आपण कुठे होतो आणि आता कुठपर्यंत आपला हा प्रवास आला, हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे. त्यामुळे खरंच भावकीला धन्यवाद आणि तुम्हाला पण धन्यवाद तुमच्या कमेंटला, ज्यांनी ही कमेंट केली त्यांना. बाकी बस आजपुरतं एवढंच होतं. तयार राहा आपल्या पुढच्या सिरीजसाठी आणि आपल्या वेब सिरीजला प्रेम द्यायला विसरू नका. भेटू आता पुढच्या ब्लॉग सकट. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा, मजेत राहा आणि फॉलो युअर पॅशन गाईज. बाय.